संतोष देशमुख यांच्या हत्येला आता तब्बल 1 महिना पूर्ण झालाय। 1 महिन्यानंतरही एक आरोपी अद्यापही मोकाट आहे। महिनाभरानंतरही कृष्णा आंधळे मात्र फरारच। अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीला मात्र आता वेग आलाय। हत्येवरून बीड ते दिल्ली हे राजकारण तापलंय। देशमुखांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांचं कडक कारवाईचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी मात्र अनेक आरोप केले। मुंडेंच्या राजीनाम्यासाठीही विरोधकांचा जोर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर या 1 महिन्यात नेमकं काय घडलं ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बीड पासून दिल्लीपर्यंत हादरणारा घटनाक्रम। 6 डिसेंबर आवारा कंपनी आवारात मारहाणीची घटना। 9 डिसेंबर संतोष देशमुख यांचं टोल नाक्यावरून अपहरण करून खून। 10 डिसेंबर संतोष देशमुख खून प्रकरणातील 2 आरोपींना अटक। 11 डिसेंबर वाल्मिक कराडवर 2 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल। 11 डिसेंबर खून प्रकरणातील 3रा आरोपी अटकेत। 18 डिसेंबर खून प्रकरणातील 4था आरोपी अटकेत। 20 डिसेंबर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची विधिमंडळात घोषणा। 20 डिसेंबर संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी दिल्लीत संसदेबाहेर आंदोलन। 28 डिसेंबर आरोपीच्या अटकेसाठी बीडमध्ये महामोर्चा। 31 डिसेंबर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुणे येथे शरण। 1 जानेवारी संतोष देशमुख खून प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी। 4 जानेवारी सुदर्शन गुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सुर्णेला अटक। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या महिनाभरात नेमकं काय घडलंय, तपासाची सूत्र फिरले, तसेच राजकारण कसं रंगलं तेही पाहणार ग्राफिक्सच्या मधून। आतापर्यंत कोणाला कोणाला अटक झाली ते आपण पाहतोय। यामध्ये विष्णू चाटे, महेश केदार, जयराम घुले, प्रतीक घुले यांना अटक करण्यात आलेली होती। यामध्ये आता सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांना देखील अटक झाली आहे। कृष्णा आंधळे मात्र अद्यापही फरार आहे। तर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। त्यांच्या भावाने काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज मूक मोर्चा होतोय। तत्पूर्वी आपल्यासोबत मृत संतोष देशमुख यांचे बंधू आहे धनंजय देशमुख यांची काय आपण या मोर्चा दरम्यान यांच्या मागण्या राहणार आहेत त्यांच्याशी सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करूया। धनुभाऊ, आज पैठणमध्ये मूक मोर्चा निघणार आहे, तुमची काय प्रमुख मागणी राहणार आहे? आपण तर पाहतोय की जे आरोपी आहेत त्यांना संपूर्ण आरोपींना अटक करा अशी मागणीच आहे, त्याचबरोबर काय सांगाल? सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत आणि ह्यांना कठोरातली कठोर शिक्षा भेटली पाहिजे, हीच प्रमुख मागणी आहे पहिल्या दिवशीपासून आणि तीच कायम राहील। आणि सगळे जे गुन्हेगारी आहेत त्या सगळ्या थांबल्या पाहिजेत आणि जाती त्यावेळेस ह्यांना सजा दिली पाहिजे। सुदर्शन घुले हा आरोपी देखील आता अटक आहे। अनेक नवीन माहिती समोर येते। आताच तुम्ही पोलिसांना सांगताना म्हणत होतात की काही 100च्या जवळपास काही हत्या आहेत, काय नेमकं प्रकार होतं? हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे, म्हणजे हे कुणीतरी बोलतंय म्हणतंय म्हणजे ह्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत। हे सगळं संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार आहे खूप मोठा, म्हणून ह्यांना ह्याची भीती वाटत नाही। कृत्य करताना कधी मनात येत नाही हे चुकीचं आहे। ह्यांना अभय देणारे पण तसंच त्यांना शिकवून देत असतील किंवा हे असं करा, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही आहेत, सिस्टम आहे। त्या सगळ्या गोष्टीला आळा बसला पाहिजे कायमचा। आता जवळपास 1 महिना होईल आता घटनेला। झाला महिना, 1 महिना पूर्ण झाला, तरी पण एक आरोपी शोधत नाहीये। आणि जे ह्यांना मदत करणारे आहेत ते सगळे कोण कोण आहेत त्याचे नाव पण स्पष्ट होत नाहीत। ह्या सगळ्यांना कडक शासन झालं पाहिजे, तरच ही गुन्हेगारी जे चालू आहे ते बंद होईल कुठंतरी। एक म्हणजे रेकॉर्डवर असलेला एक आरोपी अजूनही फरार आहे। तुम्हाला असं वाटतं की या व्यतिरिक्त अजून आरोपी असू शकतात किंवा यांना पाठबळ देणारा अजून कोणी असू शकतो असं तुम्हाला वाटतं? म्हणजे इतर जे नेते आहेत ते तर आरोप करतातच, मात्र तुम्हाला काय वाटतं? तुम्ही घरचं कुटुंबातला एक सदस्य गमावलेला आहे, तुम्हाला काय वाटतं? 100% ह्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्याच्या व्यतिरिक्त सह आरोपी भरपूर आहेत। त्याच्याशिवाय हे एवढं मोकळं फिरू शकत नाहीत, एवढे फरार राहू शकत नाहीत, एवढं आलिशान राहू शकत नाहीत। ह्यांना 100% अभय मिळालेलं, ह्यांना आसरा भेटलेला, म्हणूनच हे एवढं
कृत्य चुकीचं करायला कारणीभूत ठरले. राजकीय क्षेत्रातून यांना पाठबळ मिळतं या आरोपींना असं वाटतं. तपासातून कळेल ते. तपास कंप्लीट होत आला की कळेल की कोणी काय केलंय, कोणी त्यांना अभय दिलंय, कोणी त्यांना आसरा दिला, हे 100% कळणार. मात्र या पाठीमागे अजून काही म्होरक्या असतील. त्याच्याशिवाय अहो तुम्ही गाडीवर रस्त्यानं जाताना जर एखादा पक्षी प्राणी जर पडलेला असला, त्याला विजा झाली असली, तर आपण थांबून बघतो त्यांना काय करता येईल ते. आणि एवढाले मोठे पाप करून, हत्या करून ह्यांना काहीच नाही म्हणजे ह्यांना कुठेतरी काहीतरी भेटलेलंच आहे ना अभय. साहजिकच आहे ना ती गोष्ट. समोर यायला पाहिजे संपूर्ण. सगळं समोर आलं पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेबांचा शब्द आहे, हे सगळं समोर आणून शेवटच्या गँगमधला शेवटचा आरोपी शोधून काढून त्याला शिक्षा देईपर्यंत आम्ही थांबणार नाहीत. पण आता दुसरा विषय आहे, तुम्ही जरी या ठिकाणी लढतायच, तुमची एका बाजूने न्याय लढाई सुरू आहे, तुमच्या कुटुंबाची, त्यासोबत समाज देखील तुमच्या सोबत आहे. मात्र काल आपण संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाचा देखील मोर्चा त्यांनी श्रद्धांजली अर्पण करत या ठिकाणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र इतर जे नेते आहेत कुठेतरी या हत्येचं राजकारण करताय असं सांगितलं, त्यांचा आरोप आहे. तुम्ही या आरोपांकडे कसं बघता? माझी विनंती आहे त्यांना, जे कोणी ह्याच्यात राजकारण आणतंय, न्याय मागण्याचं काम सगळ्या लोकांनी केलेलं आहे. राजकीय, सामाजिक, विविध क्षेत्रातील लोकांनी न्याय मागायचा प्रयत्न केलेला आहे प्रामाणिक. आजपर्यंत पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ते आपल्या सोबत आहेत न्यायाच्या भूमिकेत. त्याला जर कोणी राजकीय म्हणजे भूमिका देत असेल तर ते एकदम चुकीचं आहे. आणि त्यांना काय करायचं तर न्यायासाठी त्यांनी मोर्चे काढावेत. ह्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा त्यांनी न्यायासाठी मोर्चे काढावेत. न्याय भेटला पाहिजे आणि सगळ्यांची भूमिका जी आहे त्यात त्यांनी म्हणलं पाहिजे की हे चुकीचं आहे आणि आम्ही त्या न्यायाच्या भूमिकेत आहोत, असं त्यांनी पण व्यक्त झालं पाहिजे. राजकारण कुणीही करू नये. राजकारण करायचा विषयच येत नाही. तर हे एक कठोर गुन्हा घडलेला आहे, त्यासाठी सगळे रस्त्यावर आहेत. त्याच्यामुळे राजकारणाचा विषयच नाही. आम्ही पहिल्यांदा पण सांगितलं, आता पण सांगतो. न्याय मागताना जे सगळे सोबत आहेत त्यांना सोबत पण घ्यावं लागेल ना. का त्यांना तुम्ही कोण काय करतात हे विचारलं पाहिजे. न्यायाच्या भूमिकेत त्यांनी न्याय मागतायत आणि न्यायच मागितला पाहिजे. समाजाला काय आव्हान? समाजाला जे सगळे आंदोलन चाललेत, जे सगळे मोर्चे चाललेत, चक्काजाम आंदोलन आहे, ज्या भावना आहेत सगळ्या, त्या शांततेत आपण जे आपल्या भावना आहेत त्या व्यक्त करून सगळं हे शांततेत पार पाडावं, एवढीच अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर.